कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत काकडी वडे किंवा तवसाचे वडे याची रेसिपी, जे की कोकणामध्ये प्रामुख्याने केले जातात आणि याच्यामध्ये काकडी बरोबरच अनेक पिठांचा वापर करून आपण हे वडे तयार करणार आहोत। हे जे वडे आहेत ते अतिशय खुसखुशीत लागतात आणि चवीला अप्रतिम लागतात। त्याच्यासाठी मी एक वाटण तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये मी भरपूर लसूण घातला आहे, थोडं आलं घातलं आहे, त्याचबरोबर 2 मिरच्या आणि कोथिंबीर यांचा वापर केलेला आहे। या सगळ्यांना मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलं आणि आपण याला थोडंसं जाडसरच कुटून घेणार आहोत। आणि मग त्यानंतर 2 काकड्या इथे मी वापरल्या आहे, ज्याची सालं काढून घेतली, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि मग मी त्याला किसून घेतलं आहे। किसून घेतल्यानंतर ते तसंच ठेवायचं आणि मग आता मी पिठं घालणार आहे, ज्याच्यामध्ये मी तांदूळाचं पीठ घातलं आहे, डाळीचं पीठ वापरणार आहे, रवा घातलेला आहे आणि गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर थोडासा हिंग, थोडं मीठ आणि ओव्याला छान चुरून घेतलं आहे, ते त्यात घालून घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा तीळही घालून घेतले आहे। त्यानंतर आपले जे नेहमीचे मसाले असतात, जसं की तिखट, हळद, धने, जिरेपूड हे घातलं आणि मग आपण जो मसाला वाटण तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर होती, ते घालून या पिठाला सगळीकडे ते लागेल असं बघितलं। मग नंतर आपण काकडी घातली। यामध्ये पाणी घालण्याची गरज लागत नाही, काकडीला खूप पाणी सुटतं आणि अगदीच लागलं तर थोडं थोडं पाणी घाला। खूप सैलसरही पीठ नको आणि खूप घट्टही नको। थोडंसं तेल घालून या पिठाला तसंच ठेवलं आणि तोपर्यंत एक बटर पेपर घेतला, त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आणि मग हे वडे आपण थापून घेतलेले आहे। एक एक करून हे वडे असे आपण सगळे थापून घेणार आहे आणि मग त्याला तळणार आहे। याच्यामध्ये काकडीबरोबरच सगळे मिश्र पिठं असल्यामुळे याची जी चव आहे वड्यांची ती खूप छान लागते। आणि इथे माझ्याजवळ बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मी बाजरीचं पीठ वापरलेलं नाही, परंतु ते जर तुमच्याकडे असेल तर जरूर ते वापरा। आणि अशा प्रकारे आपण सगळे वडे तयार करून घेतले आणि तळून घेतले। हे जे वडे आहेत ते तुम्ही लंचला पण घेऊ शकता किंवा तुम्ही ब्रेकफास्ट रेसिपी म्हणून सुद्धा हे खाऊ शकता। सगळ्यात शेवटी आपण याच्याबरोबर मी इथे लाल मिरच्यांची चटणी केलेली आहे आणि ती सर्व केली आहे, पण त्याऐवजी दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरही हे उत्तम लागतात। तर असे हे आपले खुसखुशीत काकडीचे वडे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।